जर विचार केला तर कणकवली तालुक्यातील बलाढ्य संघ पंचकृषी फोंडा, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला विचार केला तर सावंतवाडी तालुक्यातील बलाढ्य संघ गिरोबा सांगली पाहायला मिळतोय या ठिकाणी पाहायला मिळतोय मयूर नाईक यांच्याकडून पकडायचा नजराणा मात्र स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतोय. अनेक बक्षिसांची खैरात देखील या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पुढे एक चढाई शुभमच्या मार्फत पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी मिळवतोय. व्यवस्था करायची वेदांत हरमलकरची चढाई पाहायला मिळते. 2-1-2च्या संचार डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात वेदांत हरमलकर. काय घडतंय काय बिघडतंय येणारा काळ मात्र काय ठरवतोय. कोणता संघ सिंधू चषक 2025 चा मानकरी ठरतोय. पुन्हा एकदा स्वप्नील कोकरे दिसतोय चढाईसाठी. 2-2-2च्या संचार स्वप्नील कोकरे याच्याकडे देखील लक्ष राहील. मागील स्पर्धांचा जर विचार केला तर अनेक स्पर्धा या चढाईपटूंनी गाजवल्या. तो चढाईपटू मात्र मैदानात पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर वेदांत हरमलकर स्वतः जबाबदारी घेतोय संघाची चढाईसाठी. 2-1-2च्या संचात वेदांत हरमलकर पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 12चा हा चढाईपटू निश्चित लक्ष राहील. अनिकेत पारकर याच्याकडे स्वतः कर्णधार जबाबदारी घेऊन खेळावी लागेल. कारण जर विचार केला गेला तर गत वर्षीचा उपविजयी संघ म्हणून त्याकडे बघितलं गेलं तो फोंडा पंचकृषी, त्याचबरोबर युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ गिरोबा सांगली. दोन्ही संघ तुल्यबळ. तिसरी चढाई 2 or 9 रेड. काय घडतंय काय बिघडतंय या चढाईमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. धुरी याची पकड मात्र पाहायला मिळते. धुरी एक असतो पैलू. पुन्हा एकदा गौरव सावकर चढाई कमबॅक करताना पाहायला मिळतोय. वलपंडे बिलकुल ठेवली गौरव मिळवले. संघाची घेतोय. गौरव जावकर दिसतोय. गौरव जावकरने मागील 2 चढाईमध्ये 2 गुण जरूर मिळवले. काय घडतंय गौरवची चढाई मात्र पाहायला मिळते. हात पण पाय पण कोणचं धरणार लागलं हात पाय. पुढे काय टेन्शन नको. काय सुद्धा एकत्र वाटून काय मात्र उघडावे लागतील. लक्ष राहील. अनेक याच्याकडे देखील सुद्धा याला देखील तिसरी चढाई आहे. गुण घेणं अनिवार्य असेल. ठीक आहे सर 4 ते 5 मिनिट तुम्ही शकता.
एकदम मयूर नाईक दिसतोय बाद झाल्यानंतर ऑल आउट नंतर संघ मैदानात पाहायला मिळतोय. सुनील कोपरे असतोय. सुनील कोपरे मैदानात आल्यानंतर सामन्याचे बदल त्यांना पाहायला मिळतात. अजून देखील अमित चव्हाण यांची देखील सन्माननीय रुपेश साटम आणि सहकारी त्यांचे आपल्याला विनंती राहील. आपण व्यासपीठावर यायचंय. आपल्या देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे, सत्कार होणार आहे. सन्माननीय रुपेश साटम आणि सहकारी आपलं देखील मंडळाचं त्यांनी हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा उद्या देखील या ठिकाणी बॉक्स क्रिकेटचे या ठिकाणी गाव पातळीवर सामने होणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता गाव पातळीवर क्रिकेट बॉक्स स्पर्धा. त्याचबरोबर रुपेश साटम, शैलेश भुजबळ आणि सहकारी आपल्याला देखील विनंती राहील. आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. अनेक वर्ष या स्पर्धेला आपण या ठिकाणी देणगीच्या स्वरूपात आपण अनेक हातभार लावता. तुमचं देखील आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. देवघरून खास या स्पर्धा पाहण्यासाठी आपण दरवर्षी आपली उपस्थिती आवर्जून या ठिकाणी दर्शवता. त्या देखील बद्दल सुद्धा आपलं आभार, हार्दिक हार्दिक स्वागत. मयूर नाईक मध्यंतरानंतर जर विचार केला पंचकोशी फोंडा 10 गुण, सांगली दिरोबा सांगली 6 गुण, 6 10 6 6 असं काही समीकरण पाहायला मिळते. काय काढ सन्माननीय शैलेश भुजबळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं असेल. डेकोरेशन राहुल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तिसरी चढाई गौरव सावंत करतो. एक पुन्हा एकदा सुरू होते. जर्सी क्रमांक 3 मयूर नाईक पंचक्रोशी क्रीडा संघाच्या मैदानात या ठिकाणी बोनस गुण मिळवून येतो. मयूर नाईक गौरव सावकर पंचक्रोशी संघाकडून चढाई करतो. तिसरी चढाई पॉइंट गौरव सावकर 1 गुण मिळवून देतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मयूर नाईक शेवटची 5 मिनिटे घोषित करतात. त्यांच्या मोसमची गुणसंख्या आहे पंचक्रोशी फोंडाघाट 12 गुण, सांगली 8 गुण. एक गुण मिळतो पंचक्रोशी फोंडा संघासाठी.
यानंतरच्या सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार पंचक्रोशी जामसंडे विरुद्ध नडगिरे दोन्ही संघांनी नोंद घ्या. सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तिसरा आणि अंतिम पुकार. एक 4 मिनिटे आणि या ठिकाणी एक गुण मिळवतोय वेदांत हरमलकर यांनी. या ठिकाणी गौरव सावकर चढाई करतोय पंचक्रोशी संघाकडून. अरे यार हा काय गरज नव्हती. गौरव सावकर याचा सुंदर सामन्याचा पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12चा खेळाडू वेदांत हरमलकर या ठिकाणी चढाई करतोय. स्वप्नील कोकरे जर्सी क्रमांक 17चा खेळाडू होंडा संघाकडून चढाई करतोय. एक गुणवान अष्टपैलू खेळाडू स्वप्नील कोकरे आपल्याला होंडा संघातर्फे चढाई घेऊन संगीनी संघाच्या मैदानात शेवटच्या 3 मिनिटांची घोषणा होते. गुणसंख्या आहेत होंडा 14 गुण, सांगेली 9 गुण, 5 गुणांची आघाडी आहे पंचक्रोशी होंडा घाट संघाकडे. पुन्हा एकदा वेदांत हरमलकर या ठिकाणी चढाई करतो. एक गुणवान खेळाडू गिरोबा सांगेली या संघातील जर्सी क्रमांक 12. एक गुण मिळवतो या ठिकाणी वेदांत हरमलकर. गुणसंख्या 14-10. गौरव गावकर चढाई करतो होंडा संघाकडून. 14 आणि 10 असा गुणफलक. यानंतरच्या सामन्यासाठी शेवटचा आणि अंतिम पुकार होंडा नडगिरे दोन्ही संघांनी चालू सामना संपल्यानंतर माफ करा पंचक्रोशी पुन्हा एकदा वेदांत हरमलकर या ठिकाणी चढाई करतोय होंडा संघाच्या मैदानात. हा की नाही असं का पुढे पुढे एक गोल मिळवतोय वेदांत हरमलकर. होय काय बोनस गुण मिळवून माघारी फिरतोय गौरव गावकर. मयूर नाईक चढाई करतोय जर्सी क्रमांक 3चा खेळाडू. 2-1-2 असं बचाव या ठिकाणी होंडा संघाकडून आणि 1 गुण मिळतोय सांगली संघाला. पुन्हा एकदा गौरव गावकर चढाई करतोय सांगली संघाच्या गटात. 3 पॉईंट दिला त्याला. 3 गुणांची चढाई. मयूर नाईक 1 गुण मिळवतो. पुन्हा एकदा चढाई सांगली होंडा घाट संघाकडून.